आज रामनवमी, मग गोड तरी काहीतरी झालंच पाहिजे, हो की नाही. मग म्हणलं चला जास्त काय नाही, निदान शिरा तरी करूया. क्लासवरून घरी आले, छान अशी फ्रेश झाले आणि जेवण केलं आणि मग शिरा बनवायला घेतला. मग म्हणलं चला आता खरपूस असा गरा तर भाजून घेतला होता. मग म्हणलं छान असा तुपातला शिरा बनवूया. केशर, काजू, बदाम, वेलची सगळं काही टाकलं होतं आणि मग देवाला नैवेद्यासाठी शिरा ठेवला. जेवण करायच्या अगोदर मी जे भाजी भाकरीचा नैवेद्य अगोदर दाखवलेला आहे आणि मग परत म्हटलं गोड काहीतरी पाहिजे म्हणून शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. थोडा वेळ आराम केला आणि मग म्हणलं चला थोडंसं फिरून येऊया. गरमी तर एवढी वाढली की घरात बसायला नको वाटतं आणि उन्हात बाहेर पडू तर अजिबात वाटत नाही. मग 5-6 वाजताची वेळ जी असते 7 वाजेपर्यंत गार वाटतं, तेवढंच छान वाटतं बाहेर. थोडा वेळ फिरून आले आणि किचनमध्ये यायला तर नको वाटतं, तरी पण यावं तर लागतंच. मग आले किचनमध्ये आणि दूध दिलं होतं मम्मीनं तर ते तापायला ठेवलं. आता आज गुरुवार असल्यामुळं आजीचा उपवास असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग तिनं शाबू दिला होता. आता आम्ही आहे तर दोघं जणच खाणार आणि मम्मीनं शाबू तर केवढा सगळा दिला आहे बघा. म्हणलं आता शाबू एवढा सगळा दिलेला आहे तर गरम करूया आणि छान असा खाऊया. म्हणून मोठ्या कढईमध्ये शाबू काढून घेतला. एकदम छान शाबू झालेला होता, हे बघूनच समजत होतं बरं का. सकाळचं पण शिल्लक राहिलेलं दूध थोडं होतं, ते पण तापायला ठेवलं आणि आता दिलेलं दूध. दोन्ही दूधं तापवून घेतली आणि विरजण पण लावायचं होतं. मग म्हटलं चला भांडी घासलेली व्यवस्थित लावून घेतली आणि आता शाबू एवढा दिला आहे म्हणून म्हटलं फक्त डाळ भातच बनवूया, बाकी काय बनवायला नको. मग लागली स्वयंपाकाला. डाळ शिजत घातली होती आणि मग आता लसूण सोलायला घेतला. गरमी तर एवढी वाढली आहे की कोथिंबीर तर आपोआपच खराब होऊन जाते बघा. हे बघा डाळ तर तयार झालेली आहे. कशी वाटते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.